ते म्हणजे त्याला चाक असते मला काय पोटतंय त्या रे. नुसते मराठे मुंबईत घुसले तर अर्धे मंत्री मुंबईत बाहेर होते. मी मला वाटतं सावरगाव मध्ये काय कुठं तरी सांगितलंय, मुंबईतले अर्धे मंत्री गेले होते. मी परवा सांगितलं. यांच्यात अंतर्गत ठरलं होतं, अजितदादा, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हयात नसणाऱ्या माणसाबद्दल माणसाने कधी खोटं बोलू नाही. दादा समजा आपल्यात नाहीये. यांच्यात ठरलं होतं की दौरे सगळे रद्द, कोणी दौऱ्यावर जायचं नाही. सगळ्या मंत्र्यांनी मुंबईत आंदोलन आहे तर मराठ्याचं थांबायचं, यांचं ठरलेलं अंतर्गत. मला झालं माहित, मराठ्याचे मंत्री आमदार प्रेम करणार आहे. हो ना, त्यावेळेस सांगत आमचं असं असं ठरलं. म्हणजे ओके, तू गप्पा, तू नाव नाही घे. मला सांगणारे फक्त म्हणजे तो पाय पडतो, नाव घेऊ नको नाही लयच वाजत. अधिकारी माझ्यावर माया करतात, कारण मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतो. तेही काय ठरलं हळूच सांगतो. यांचं ठरलं मुंबईच्या बाहेर जायचं नाही. मराठ्याचा पोराचा अवतार बघितला, म्हणून 11 वाजता नागपूर. शिंदे साहेब आले, म्हणले फडणवीस साहेब कुठे गेले? ते म्हणजे नागपूर. ते म्हणजे दौरे तर कुणाचेच नाही, नागपूरला काय गेले? ते म्हणले कारण अंतर्गत काही असण्याची शक्यता आहे. ठीक आहे म्हणले. ते म्हणले मी चाललो नाही दरेगाव. शिंदे साहेब फरार. खोटं बोलत असलो ना तर लोकेशन काढा त्यांची. अजित दादा आले, अरे ते म्हणले फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब कुठे? ते म्हणले ते गेले दरेगावला नागपूरला. ते म्हणले मला रट्टे काय ठेवलं काय एकट्याला इथं. मी बी चाललो म्हणले मग तिकडे पुण्याला. सगळे बाहेर. बावनकुळ्या, मराठ्याचा नाद करू नको, तुला गाडी सुद्धा बसून द्यायचं रे मराठी. तुला हुरळ कळत नसतं, हुरळ कशाला म्हणते? एका माग लागला ना तुला कास सुद्धा खाली नाही करून द्यायचे. गल्लीतून सुद्धा पळायला जागा नाही. पुन्हा नादी लागू नको बरं का, चूक सुधरे हो. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचा वाटोळ करायचा अधिकार तुला नाहीये, सावध होय. इतका पापी वागू नको, पातक तुझ्या डोक्यावर घेऊ नको बावनकुळ्या. माझ्या समाजाला लय खस्त खाल्लं त्या जगासाठी. या देशाचा अन्याय बंद व्हावा म्हणून माझ्या मराठ्यांनी रक्त सांडलाय. मराठ्यांची जात सोपी नाही. अफगाणिस्तानापर्यंत हानीत गेलेली आहे. इतके हानीत होते, हाणायचं संपलं तरी हानीतच होते. पुढे गेल्यावर त्यांना कोणतरी म्हणलं इकडे अफगाणिस्तान लागलंय, मग पाणीपत येऊन हरवला थांबले. म्हणले जर माघारी आले तर पुन्हा एकदा कुटू तिथंच राहिले. ते आपलेच भाव आहेत ते महाराष्ट्रातले. तू आमचा नाद न करू. तू 52 कुळात येते, कुळात नाही जगात. आम्ही 96 कुळाचे लोक आहेत. तू सुधार. फटक्यात जर सापडा ना लाई कुंभा लागतो यांचा. डोकं ठेप्या ठेवून काम कर. मराठ्यांचं वाटळ होऊ देऊ नका. जातीचा उपकार मानायचा शिका. समाजाचा उपकार कधीच विसरायचा नाही. पुढच्या काळात कायम एकजूट राहायचं. समाजाला खाली मान घालून जगावं लागणार असं एक पाऊल आपण उचलायचं नाही. तुमच्या आणि माझ्या सगळ्यांवरची जबाबदारी आहे समाज मोठा करायची. समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे सगळ्यांवरती जबाबदारी आहे. जबाबदारी पार पाडायची तर पुढच्या पिढ्या जगणाऱ्या नाहीत, जगायच्या नाहीत. सावध व्हा. आणखी वेळ हातातून गेलेली नाही. हातातोंडाला आलेला घास बावनकुळ्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या लेकराच्या अन्नात त्याच्या ताटात विष काढू देऊ नका कोणाला. समाज मोठा माना आणि 29 ऑगस्टची तयारी जोरदार करा. एकाही मराठ्याने घरी राहायचं नाही. मी तिथं जीवाची बाजी लावून लढणार आहे. वेळे प्रसंगी आला तरी पत्करायला तयार आहे. समाजापेक्षा मोठं मला कोणी नाहीये. समाज मी प्रथम मानलेला आहे. फक्त तुमच्यावरती जबाबदारी. आजपासून सगळ्यांनी पुरा महाराष्ट्र जागा करायचा. आपण आपले मोबाईल चालवायचे, सगळ्या पोस्ट सोडायच्या आणि जेवढे फोन नंबर तुमच्याकडे आहेत तेवढ्या पाहुण्या रावळ्यांना राज्यातल्या सांगायचं अंतरवालीला एक दिवस का होईना आंदोलनाला फक्त भेट द्यायला जा.
मग मी बघतो एकच काय देत नाहीत. आपण आता यावेळेस पूर्ण ताकदीनं तयारी केली, राज्याची पण तयारी झाली. आता आम्हाला ही तुमची लाट बघून विदर्भातून फोन यायला लागले. आम्ही कुणबी येत, आम्हाला आरक्षण येत, पण या आमच्या, आम्ही तुमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी रडायला तयार आहे. याला म्हणतात मराठ्यांची ताकद आणि जिजाऊंच्या छत्रपतींचे विचार. लेकर आणि जात संकटात सापडल्याच्या नंतर कसं धावून जायचं ना, हे मराठ्याकडून शिकाव. त्यासाठी आपल्या मराठ्यांच्या नेत्यावर बी ध्यान ठेवा. कोण कोण येत नाही, कोण घरी राहतो त्या टायमाला मला सांगा फक्त, मी बरोबर कार्यक्रम लावतो त्याचा. लय जणांचा लावलाय मी, बारीक लक्ष ठेवायचं. येतोय का नाही, जीव आपल्यात नाही, जीव आपल्या संकटात, पोराच्या संकटाच्या काळात नाही, तेव्हा आपला नाही. जेव्हा आपल्यात आहे त्याच्या पाठीशी खंबीर राज्यातल्या मराठ्यांनी उभा राहत जायचं. त्याला उघडा पडू द्यायचं नाही. कोणी पण असू दे, पक्ष भिक्षा आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं. जात मराठा जातच आपल्यासाठी पक्ष. जगाच्या पाठीवर एवढा मोठा बलाढ्य मराठा समाजाच्या पेक्षा पक्ष मोठा पाहिजे कोणता. फक्त उद्यापासून तयारी करा. एकाने सुद्धा शांत बसायचं नाही. गावोगावी जाऊन बैठका घेऊन घराघरातल्या मराठ्यांना सांगायचं आणि आंदोलन मात्र शांततेत करायचं. कुठे जाळपोळ दगडफेक करायची नाही. शांततेत, नुसते मराठी शांततेतच मुंबईत आली. एका झटकेच तयार झाला. आता काहीच राहिलं नाही, फक्त अंमलबजावणी करून घ्यायच्या सगळ्यांनी मात्र आजपासून कामाला लागा. समाजाची जबाबदारी तुमच्या पण खांद्यावरती आहे. कधी काही एखाद्या वेळेस मी असं नसन, कारण शेवटी शरीर आणि मिली टोकाचं पसंत करतो. समाजाला बरोबर करून देऊ नका. माझा मी तुमच्या चॅनल हात लावून सांगतो, तुमच्या पायापोटी सांगतो, माझा समाज खूप क्षेत्रीय आहे, खूप लोकांसाठी लढलाय. समाजाने खूप कष्ट केले. समाजाचे सोन्यासारखे लेकरं उघड्यावर पडू देऊ नका. समाजाच्या पाठीशी फक्त उभा राहायचं. समाजाच्या निकीवाडीला लेकरा बाळाला एकटा पडू देऊ नका. कारण मी कधी आहे कधी नाही अशी परिस्थिती माझी शरीराची झालेली आहे. सारखे सारखे उपोषण करून करून मला चालण्यापासूनचा त्रास आहे, झोपण्यापर्यंतचा त्रास आहे. मला दिवसातून एखादी जेवण जात पण नाही. ही सत्य हकीकत माझ्या समाजासमोर मांडणार आहे. कधी समाजाला अर्धवट सोडत जाऊ नका. समाजातून काही अडचणीत जर तुमच्या कानावरती आल्या तर जबाबदारी खांद्यावर ठेवत जा. समाजाचे सोन्यासारखे लेकरं उघड्यावरती पडून देऊ नका. समाज वाचवायचा आणि समाज मोठा करायचा. यासाठी सगळ्यांनी एकमेकाला मदत सहकार्य पण करत जायचं आणि समाज हळूहळू आपल्याला उंचीवरती न्यायचा. समाजाने जी प्रतिष्ठा कमवलेली ती प्रतिष्ठा कधीच आपण कमी होऊ द्यायची नाही. ही आपल्या खांद्यावरती जबाबदारी. आणि सगळ्यांनी 29 ऑगस्ट आंदोलनाची सगळ्यांनी तयारी करा. जिल्हा आणि राज्यभर सांगा मला आता पुढेही कार्यक्रमासाठी जायचंय. तुम्ही इतक्या ताकदीने जमलात, खरंच तुमचा मनापासून मी नतमस्तक आहे. मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. धन्यवाद. सगळ्यांना जय शिव. कोण कोणाच्या काय करतो आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घालते पण म्हणते रेल्वे पांडवे सगळं रेल्वे स्थानक बेला झाला म्हणजे कोणाचं काय करत नाही. दोन मथारे दारात बसले म्हणले रात झाली की उठतच नाही. एकदाच मुंबईला गेले, शप्प सांगतो तुम्हाला कुठं बोलत नाही. ते पोलिसाचा गाडा असतो ना, तो पळवतो मला पाण्यामध्ये झाला होता चाकावर असतो. ते म्हणत आमच्या गाड्या घेऊन पळत येत. मला तर पळतच कसं सांगून ते म्हणजे त्याला चाक असतो. मला काय पोचते द्या रे. नुसते मराठी मुंबईत घुसले तर 8 मुंबईत बाहेर होतो. मी मला सावरगाव मध्ये
आता तरी सांगितलंय. मुंबईतला आंध्रमध्ये गेले होते, मी परवा सांगितलं. यांच्यात अंतर्गत ठरलं होतं, अजितदादा, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हयात नसणाऱ्या माणसाबद्दल माणसाने कधी खोटं बोलू नाही. दादा समजा आपल्यात नाहीये. यांचं ठरलं होतं की दौरे सगळे रद्द, कोणी दौऱ्यावर जायचं नाही. सगळ्या मंत्र्यांनी मुंबईत आंदोलन आहे तोवर मराठीचं थांबायचं. यांचं ठरलेलं अंतर्गत मला झालं माहित. महाराज मराठीचे मंत्री आंदोलन प्रेम करणार हो ना. त्यावेळेस सांगितलं आमचं असं असं ठरलं. ओके, तू बसा, तो नाव नाही. मला सांगणार फक्त म्हणजे तू पाया पडतो, नाव घेऊ नको, लयच वाज होतोय. अधिकारी माझ्यावर माया करते, कारण मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतो. तेही काय ठरलं हळूच सांगतो. यांचं ठरलं मुंबईच्या बाहेर जायचं नाही. मराठ्याचा प्रवास अवतार बघितला. फडणवीस 11 वाजता नागपूर. शिंदे साहेब आले, म्हणजे फडणवीस साहेब पुढे गेले, ते म्हणजे नागपूर. ते म्हणजे दौरे तर तुमचंच नाही, नागपूर काय नाही. ते म्हणजे काय झालं, अंतर्गत काही असण्याची आवश्यक शक्यता आहे. ठीक आहे म्हणलं. ते म्हणजे मी चाललं म्हणते गाव. शिंदे साहेब फाळा खोटं बोलत असलो ना तर लोकेशन काढा त्यांची. अजितदादा आले, आणि ते म्हणले फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब कुठे. ते म्हणले ते गेले दरेगावला नागपूरला. आणि ते म्हणले मला रट्टे काल ठेवलं काय एकट्या लिहिलं. मी बी चाललो म्हणले मग तिकडे पुण्याला. सगळेच बाहेर. बावनकुळ्या, मराठ्याचा नाद करू नको, तुला गाडी सुद्धा बसून द्यायचं रे मराठी. तुला हुरळ कळत नसेल, हुरळ कशाला म्हणते. एका मागा लागला ना तुला कास सुद्धा खाली नाही करून द्यायचे. गल्लीतून सुद्धा पळायला जागा नाही. पुन्हा नादी लागू नको बरं का, चूक सुधरे हो. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळ करायचा अधिकार तुला नाहीये, सावध होय. इतका पापी वागू नको, पातक तुझ्या डोक्यावर घेऊ नको बावनकुळ्या. माझ्या समाजानं लय खस्ता खाल्ला त्या जगासाठी. या देशाचा अन्याय बंद व्हावा म्हणून माझ्या मराठ्यांनी रक्त सांडलंय. मराठ्यांची जात सोपी नाही. अफगाणिस्तानापर्यंत हानीत हानीत गेलेली आहे. इतके हानीत होते, हाणायचं संपलं तरी हानीतच होते. पुढे गेल्यावर त्यांना कोणतरी म्हणलं इकडे अफगाणिस्तान लागलंय, मग पानिपतला येऊन हरियाणाला थांबले. म्हणले जर माघारी आले तर पुन्हा एकदा कुटू. तिथंच राहिले. ते आपलेच भाव आहेत ते महाराष्ट्रातले. तू आमचा नाद न करू. तू 52 कुळात येते, कुळाच नाही जगात. आम्ही 96 कुळाचे लोक आहेत. तू सुधार. फटक्यात जर सापडा ना लय कुंभा लागतो यांचा. डोकं ठेप्या ठेवून काम कर. मराठ्यांचं वाटळ होऊ देऊ नका. जातीचा उपकार मानायचा शिका. समाजाचा उपकार कधीच विसरायचा नाही. पुढच्या काळात कायम एकजूट राहायचं. समाजाला खाली मान घालून जगावं लागणार असं एक पाऊल आपण उचलायचं नाही. तुमच्या आणि माझ्या सगळ्यांवरची जबाबदारी आहे समाज मोठा करायची. समाजाचे लेकरं सुखी समाधानी करायची सगळ्यांवरती जबाबदारी आहे. जबाबदारी पार पाडायची तर पुढच्या पिढ्या जगणाऱ्या नाहीत, जगायच्या नाहीत. सावध व्हा. आणखी वेळ हातातून गेलेली नाही. हातातोंडाला आलेला घास बावनकुळ्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या लेकराच्या अन्नात त्याच्या ताटात विष काढू देऊ नका कोणाला. समाज मोठा माना आणि 29 ऑगस्टची तयारी जोरदार करा. एकाही मराठ्याने घरी राहायचं नाही. मी तिथं जीवाची बाजी लावून लढणार आहे. वेळेप्रसंगी मरण आलं तरी पत्करायला तयार आहे. समाजापेक्षा मोठं मला कोणी नाहीये. समाज मी प्रथम मानलेला आहे. फक्त तुमच्यावरती जबाबदारी. आजपासून सगळ्यांनी पुरा महाराष्ट्र जागा करायचा. आपण आपले मोबाईल चालवायचे, सगळ्या पोस्ट सोडायच्या आणि जेवढे फोन नंबर तुमच्याजवळ आहेत तेवढ्या पाहुण्या रावळ्यांना राज्यातल्या सांगायचं अंतरवालीला एक दिवस का होईना आंदोलनाला फक्त भेट द्यायला जा. मग मी बघतो एकच काय देत नाहीत. आपण आता यावेळेस पूर्ण ताकदीनं तयारी केली. राज्याची पण तयारी झाली. आता आम्हाला ही तुमची लाट बघून विदर्भातून फोन यायला लागले.
आम्ही कुणबी येत, आम्हाला आरक्षण येत, पण या आमच्या, आम्ही तुमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी रडायला तयार आहे. याला म्हणतात मराठ्यांची ताकद आणि जिजाऊंचे छत्रपतींचे विचार. लेकर आणि जात संकटात सापडल्याच्या नंतर कसं धावून जायचं ना, हे मराठ्याकडून शिकाव. त्यासाठी आपल्या मराठ्यांच्या नेत्यावर बी ध्यान ठेवा. कोण कोण येत नाही, कोण घरी राहतो त्या टायमाला मला सांगा फक्त, मी बरोबर कार्यक्रम लावतो. लय जणांना लावलाय नाही, बारीक लक्ष ठेवायचं. येतोय का नाही, जेव्हा आपल्यात नाही, जेव्हा आपल्या संकटात पोराच्या संकटाच्या काळात नाही, तेव्हा आपला नाही. जेव्हा आपल्यात आहे त्याच्या पाठीशी खंबीर राज्यातल्या मराठ्यांना उभा राहायचं, त्याला उघडा पडू द्यायचं नाही. कोणी पण असू दे, पक्षापेक्षा आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं. जात, मराठा जातच आपल्यासाठी पक्ष आहे. जगाच्या पाठीवर एवढा मोठा बलाढ्य मराठा समाज, याच्यापेक्षा पक्ष मोठा पाहिजे कोणता? फक्त उद्यापासून तयारी करा. एकाने सुद्धा शांत बसायचं नाही. गावोगावी जाऊन बैठका घेऊन घराघरातल्या मराठ्यांना सांगायचं आणि आंदोलन मात्र शांततेत करायचं. कुणी जातवर दगडफेक करायची नाही. शांततेत, नुसते मराठे शांततेतच मुंबईत आलती. एका झटकेच जाहीर झाला. आता काहीच राहिलं नाही, फक्त अंमलबजावणी करून घ्यायच्या. सगळ्यांनी मात्र आजपासून कामाला लागा. समाजाची जबाबदारी तुमच्या पण खांद्यावरती आहे. कधी काही एखाद्या वेळेस मी असं नसन, कारण शेवटी शरीर आणि मी टोकाचं उपोषण करतो. समाजाला गुलाम पडून देऊ नका. माझ्या मी तुमच्या चरणाला हात लावून सांगतो, तुमच्या पाया पडून सांगतो, माझा समाज खूप क्षत्रिय आहे, खूप लोकांसाठी लढलाय. समाजाने खूप कष्ट केले. समाजाचे सोन्यासारखे लेकरं उघड्यावर पडू देऊ नका. समाजाच्या पाठीशी फक्त उभा राहायचं. समाजाच्या लेकी बाळीला, लेकरा बाळाला एकटा पडू देत जाऊ नका. कारण मी कधी आहे कधी नाही अशी परिस्थिती माझी शरीराची झालेली आहे. सारखे सारखे उपोषण करून करून मला चालण्यापासूनचा त्रास आहे, झोपण्यापर्यंतचा त्रास आहे. मला दिवसातून एखादं जेवण जाताना जात पण नाही. ही सत्य हकीकत माझ्या समाजासमोर मांडणार आहे. कधी समाजाला अर्धवट सोडत जाऊ नका. समाजातून काही अडचणी जर तुमच्या कानावरती आल्या तर जबाबदारी खांद्यावर ठेवत जा. समाजाचे सोन्यासारखे लेकरं उघड्यावरती पडून देऊ नका. समाज वाचवायचा आणि समाज मोठा करायचा, यासाठी सगळ्यांनी एकमेकाला मदत सहकार्य पण करत जायचं आणि समाज हळूहळू हळूहळू आपल्याला उंचीवरती न्यायचा. समाजाने जी प्रतिष्ठा कमवलेली ती प्रतिष्ठा कधीच आपण कमी होऊ द्यायची नाही. आपल्या खांद्यावरती जबाबदारी. आणि सगळ्यांनी 29 ऑगस्ट आंदोलनाची सगळ्यांनी तयारी करा. जिल्हा आणि राज्यभर सांगा, मला आता पुढेही कार्यक्रमासाठी जायचंय. तुम्ही इतक्या ताकदीने जमलात, खरंच तुमचा मनापासून मी नतमस्तक आहे. मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. धन्यवाद. सगळ्यांना जय शिव. कोण कोणाच्या आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घालते रेल्वे पाडते सगळं रेल्वे पाडून गेला झाला म्हणून कोणाच ऐकत नाही. दोन म्हातारे दारात बसते म्हणले रात झाली ते उठतच नाही. एकदाच मुंबईला गेले, शप्प सांगतो तुम्हाला, कुठं बोलत नाही. पोलिसाचा गाडा असतो ना, तो पळवतो मला पहिल्यांदा झाला होता चाकावर असतो ना. ते म्हणायचे आमच्या गाड्या घेऊन पळत येत. मला ते पळवतच कस काय पण. ते म्हणजे त्याला चाक असते. मला काय पोटतय त्या रे. नुसते मराठे मुंबईत घुसले तर अर्धे मंत्री मुंबईत बाहेर होते. मी मला वाटतं सावरगाव मध्ये कुठंतरी सांगितलंय, मुंबईतले अर्धे मंत्री गेले होते. मी परवा सांगितलं. यांच्यात अंतर्गत ठरलं होतं, अजितदादा, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब
हयात नसणाऱ्या माणसाबद्दल माणसाने कधी खोटं बोलू नाही. दादा समजा आपल्यात नाहीये. यांचं ठरलं होतं की दौरे सगळे रद्द, कोणी दौऱ्यावर जायचं नाही. सगळ्या मंत्र्यांनी मुंबईत आंदोलन आहे तोवर मराठ्याचं थांबायचं यांचं ठरलेलं अंतर्गत. मला झालं माहित मायरोबी मराठ्याचे मंत्री आमदार प्रेम करणार येतं. हो ना, त्यावेळेस सांगत आमचं असं असं ठरलं. म्हणलं ओके तू गप्प बसा, तू नाव नाही घे. मला सांगणारे फक्त म्हणजे तो पाया पडतो, नाव घेऊ नको नाही तर लयच वाजत आहे. अधिकारी माझ्यावर माया करतात कारण मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतो. तेही काय ठरलं हळूच सांगते. यांचं ठरलं मुंबईच्या बाहेर जायचं नाही, पण मराठ्याचा पोराचा अवतार बघितला. फडणवीस 11 वाजता नागपूर. शिंदे साहेब आले, म्हणले फडणवीस साहेब कुठे गेले? ते म्हणले नागपूर. ते म्हणले दौरे तर कुणाच येत नाही, नागपूरला काय गेले? ते म्हणले काय माहिती, अंतर्गत काही असण्याची शक्यता आहे. ठीक आहे म्हणले. ते म्हणले मी चाललो मग दरेगाव. शिंदे साहेब फरार. खोटं बोलत असलो ना तर लोकेशन काढा त्यांची. अजित दादा आले, अरे ते म्हणले फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब कुठे? ते म्हणले ते गेले दरेगावला नागपूरला. ते म्हणले मला रट्टे काल ठेवलं काय एकट्या लिहिलं. मी बी चाललो म्हणले मग तिकडे पुण्याला. सगळेच बाहेर. बावनकुळ्या मराठ्याचा नाद करू नको, तुला गाडी सुद्धा बसून द्यायचं रे मराठी. तुला हुरळ कळत नसेल, हुरळ कशाला म्हणते? एका माग लागला ना तुला कास सुद्धा खाली नाही करून द्यायचे. गल्लीतून सुद्धा पाहायला जागा नाही. पुन्हा नादी लागू नको बरं का, चूक सुधरे हो. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळ करायचा अधिकार तुला नाहीये, सावध व्हाय. इतका पापी वागू नको, पातक तुझ्या डोक्यावर घेऊ नको बावनकुळ्या. माझ्या समाजानं लय खस्ता खाल्ला त्या जगासाठी. या देशाचा अन्याय बंद व्हावा म्हणून माझ्या मराठ्यांनी रक्त सांडलंय. मराठ्यांची जात सोपी नाही. अफगाणिस्तानापर्यंत हानीत हानीत गेलेली आहे. इतके हानीत होते, हाणायचं संपलं तरी हानीतच होते. पुढे गेल्यावर त्यांना कोणतरी म्हणलं इकडे अफगाणिस्तान लागलंय, मग पानिपतला येऊन हरियाणाला थांबले. म्हणले जर माघारी आले तर पुन्हा एकदा कुटू. तिथंच राहिले. ते आपलेच भाव आहेत ते महाराष्ट्रातले. तू आमचा नाद न करू. तू 52 कुळात येते, कुळाच नाही जगात. आम्ही 96 कुळाचे लोक आहात. तू सुधार. फटक्यात जर सापडा ना लय कुंभा लागतो यांचा. डोकं ठेप्या ठेवून काम कर. मराठ्यांचं वाटळ होऊ देऊ नका. जातीचा उपकार मानायचा शिका. समाजाचा उपकार कधीच विसरायचा नाही. पुढच्या काळात कायम एकजूट राहायचं. समाजाला खाली मान घालून जगावं लागणार असं एक पाऊल आपण उचलायचं नाही. तुमच्या आणि माझ्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे. समाज मोठा करायची, समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे, सगळ्यांवरती जबाबदारी आहे. जबाबदारी पार पाडायची तर पुढच्या पिढ्या जगणाऱ्या नाहीत, जगायच्या नाहीत. सावध व्हा. आणखी वेळ हातातून गेलेली नाही. हातातोंडाला आलेला घास बावनकुळ्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या लेकराच्या अन्नात त्याच्या ताटात विष काढू देऊ नका कोणाला. समाज मोठा माना आणि 29 ऑगस्टची तयारी जोरदार करा. एकाही मराठ्याने घरी राहायचं नाही. मी तिथं जीवाची बाजी लावून लढणार आहे. वेळेप्रसंगी मरण आलं तरी पत्करायला तयार आहे. समाजापेक्षा मोठं मला कोणी नाहीये. समाज मी प्रथम मानलेला आहे. फक्त तुमच्यावरती जबाबदारी. आजपासून सगळ्यांनी पुरा महाराष्ट्र जागा करायचा. आपण आपले मोबाईल चालवायचे, सगळ्या पोस्ट सोडायच्या आणि जेवढे फोन नंबर तुमच्याजवळ आहेत तेवढ्या पाहुण्या रावळ्यांना राज्यातल्या सांगायचं अंतरवालीला एक दिवस का होईना आंदोलनाला फक्त भेट द्यायला जा. मग मी बघतो एकच काय देत नाहीत. आपण आता यावेळेस पूर्ण ताकदीनं तयारी केली. राज्याची पण तयारी झाली. आता आम्हाला ही तुमची लाट बघून विदर्भातून फोन यायला लागले. आम्ही कुणबी येत, आम्हाला आरक्षण येत, पण या आमच्या. आम्ही तुमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी रडायला तयार आहे. याला म्हणतात मराठ्यांची ताकद आणि जिजाऊंचे छत्रपतींचे विचार.
लेकर आणि जात संकटात सापडल्याच्या नंतर कसं धावून जायचं ना, हे मराठ्याकडून शिकाव. त्यासाठी आपल्या मराठ्यांच्या नेत्यावर बी ध्यान ठेवा. कोण कोण येत नाही, कोण घरी राहतो त्या टाइम